जी चूक महाराष्ट्रात केली ती चूक बिहारमध्ये सुद्धा पुन्हा एकदा झालेली। तर आता विरोधकांकडून महाराष्ट्रामधल्या विरोधकांकडून आता याच्यावर टीका टिप्पणी आणि प्रतिक्रिया सुद्धा येऊ लागलेल्या आहेत। मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर एनडीएचा जल्लोष जो आहे तो सध्या सुरू झालेला आहे। भाजपच्या पाटण्यामधल्या कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष जो आहे तो सुरू झालेला आहे। तर एनडीएच्या सगळ्याच कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत उत्साहाचं वातावरण। भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना पेढे भरवतायत, जोरदार जल्लोष करतायत। सगळ्यात मोठा पक्ष भाजप आता त्या ठिकाणी आरजेडी कार्यालयाच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। आरजेडीचे कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने कार्यालयामध्ये आहेत आणि अजून सुद्धा निकाल पूर्ण होण्याची वाट बघतायत। तर दुसरीकडे खबरदारी म्हणून कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी जी आहे ती आतापासून घेण्यात आलेली आहे। आरजेडी कार्यालयाच्या बाहेर आर्मीचा भाग असणारे बीएसएफचे जवान जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्यात आलेला आहे। कार्यकर्ते आक्रमक होऊ नयेत किंवा निकालानंतर कार्यकर्त्यांचा अग्रेसिव्हपणा हा जाणवू नये आणि म्हणून खबरदारी म्हणून कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही याच्यासाठी बीएसएफचे जवान जे आहेत ते आता आरजेडी कार्यालयाच्या बाहेर तैनात करण्यात आलेले आहेत। एकीकडे पोलिसांचा सुद्धा फौजफाटा आपल्याला पाहायला मिळतोय तर दुसरीकडे बीएसएफचे जवान सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आतमधल्या भागामध्ये आपण पाहतो की आरजेडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सकाळपासून जमलेले होते आणि ते निकालाची जे काही आतापर्यंतची आकडेवारी समोर येते आहे किंवा जे काही आकडे स्पष्ट होताना पाहायला मिळतात त्याची वाट बघतायत। मात्र निकाल अजून अधिकृतपणे जाहीर झालेला नाही। मात्र आतापर्यंतचे आकडे पाहता पुन्हा एकदा बिहारमध्ये एनडीएचं सरकार बनेल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मोठं मताधिक्य किंवा मोठं बहुमत जे आहे ते सुद्धा एनडीएला मिळताना पाहायला मिळते। बाजूलाच असणाऱ्या भाजपच्या कार्यालयामध्ये सुद्धा जल्लोष सुरू आहे तर समोर असणाऱ्या जेडीयूच्या कार्यालयामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते जल्लोष साजरा करतायत आणि म्हणून आरजेडीच्या कार्यालयाच्या बाहेर हा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस आणि बीएसएफचे जवान आता इथे तैनात करण्यात आलेले आहेत। आरजेडीच्या कार्यालयामध्ये सध्या भयान शांतता आहे, कार्यकर्ते शांत आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरती नाराजी आहे ती स्पष्टपणे पाहायला मिळते आहे। मात्र अजून सुद्धा त्यांच्या मनामध्ये अपेक्षा आहे की संध्याकाळपर्यंत कदाचित चित्र बदलेल। मात्र आतापर्यंतची आकडेवारी पाहता आत्ताच बिहारमधली आकडेवारी पाहता बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचं सरकार बनेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे। आतल्या बाजूला सुद्धा आरजेडीच्या कार्यालयामध्ये जाऊन आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने कार्यकर्ते आतमध्ये जमलेले आहेत आणि एका मोठ्या एनडीएच्या सगळ्याच कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत उत्साहाचं वातावरण। भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना पेढे भरवतायत, जोरदार जल्लोष करतायत। सगळ्यात मोठा पक्ष भाजप आता त्या ठिकाणी आरजेडी कार्यालयाच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। आरजेडीचे कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने कार्यालयामध्ये आहेत आणि अजून सुद्धा निकाल पूर्ण होण्याची वाट बघतायत। तर दुसरीकडे खबरदारी म्हणून कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी जी आहे ती आतापासून घेण्यात आलेली आहे। आरजेडी कार्यालयाच्या बाहेर आर्मीचा भाग असणारे बीएसएफचे जवान जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्यात आलेला आहे। कार्यकर्ते आक्रमक होऊ नयेत किंवा निकालानंतर कार्यकर्त्यांचा अग्रेसिव्हपणा हा जाणवू नये आणि म्हणून खबरदारी म्हणून कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही याच्यासाठी बीएसएफचे जवान जे आहेत ते आता आरजेडी कार्यालयाच्या बाहेर तैनात करण्यात आलेले आहेत। एकीकडे पोलिसांचा सुद्धा फौजफाटा आपल्याला पाहायला मिळतोय तर दुसरीकडे बीएसएफचे जवान सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आतमधल्या भागामध्ये आपण पाहतो की आरजेडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सकाळपासून जमलेले होते आणि ते निकालाची जे काही आतापर्यंतची आकडेवारी समोर येते आहे किंवा जे काही आकडे स्पष्ट होताना पाहायला मिळतात त्याची वाट बघतायत। मात्र निकाल अजून अधिकृतपणे जाहीर झालेला नाही। मात्र आतापर्यंतचे आकडे पाहता पुन्हा एकदा बिहारमध्ये एनडीएचं सरकार बनेल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मोठं मताधिक्य किंवा मोठं बहुमत जे आहे ते सुद्धा एनडीएला मिळताना पाहायला मिळते। बाजूलाच असणाऱ्या भाजपच्या कार्यालयामध्ये सुद्धा जल्लोष सुरू आहे तर समोर असणाऱ्या जेडीयूच्या कार्यालयामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते जल्लोष साजरा करतायत आणि म्हणून आरजेडीच्या कार्यालयाच्या बाहेर हा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस आणि बीएसएफचे जवान आता इथे तैनात करण्यात आलेले आहेत। आरजेडीच्या कार्यालयामध्ये सध्या भयान शांतता आहे, कार्यकर्ते शांत आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरती नाराजी आहे ती स्पष्टपणे पाहायला मिळते आहे। मात्र अजून सुद्धा त्यांच्या मनामध्ये अपेक्षा आहे की संध्याकाळपर्यंत कदाचित चित्र बदलेल। मात्र आतापर्यंतची आकडेवारी पाहता आत्ताच बिहारमधली आकडेवारी पाहता बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचं सरकार बनेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे। आतल्या बाजूला सुद्धा आरजेडीच्या कार्यालयामध्ये जाऊन आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने कार्यकर्ते आतमध्ये जमलेले आहेत आणि एका मोठ्या